तर काय विषय झाला, मला जोगेश्वरी आखाड्यावर यावं लागलं आणि बाबा लोक असे काय बसलात. तर जय श्रीराम मंडळी, पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आपला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये तर आपली सुरुवात होते बाबांच्या चरणी फुलं अर्पण करून. तो ओम नमो आदेश सर्वांना. आपला गाडीचा डॅशबोर्ड पण एकदम असा जबर दिसत होता. चला तर काही मिनिटांना घालवता निघूया आपल्या कामाला. मग बाबांचं दर्शन घेतलं आणि गावात आलेल्या बाबांच्या कृपेने आपल्याला एक भाडं भेटलं बॅनरचं. तर बॅनरचं भाडं घेऊन आपण आलो जोगेश्वरी आखाड्यावर. तर विषय काय झाला, भाऊंना आपल्याला एक भाडं भेटलं होतं जोगेश्वरी आखाड्यावर. आपल्याला बॅनर पोच करायचे होते. आपले भाई लोक लागले बॅनर बांधायला. तर मी गाडी काढलो, गाडीपेक्षा ते बॅनरच मोठे दिसायला लागले तर मला टेन्शन. तर ही बघा जोगेश्वरी आखाड्याची कमान, स्वागत करते सर्वांचं. सर्व बाबा आपले व्हिडिओ पण बघतात बरं का भाऊंनो. भाई नात करते काय हा. आणि तिथून चाललो भाई पुढं. तर भाई असे भाईना हिरवळ हिरवळ दिसली ना आपल्याला, एकदम मनमुक्त झालं आपलं. आणि त्याच्यानंतर पुढं आपल्याला एक स्टॉप होता, तिथं आपल्याला बॅनर बांधायचं. तिथे थांबलो. आपलं जगदंबा मातांचं मंदिर होतं तिथं. थोडं वेळ थांबलो, एकदम मन प्रसन्न वाटलं मला. आणि त्या साईडचा व्ह्यू पण एकदम जबरी होता मंदिरचा. साईडचं गाभारा वगैरे आपल्या भाई लोकांनी तिथं पण छाप केली भाई. तिथं पण एक बॅनर लावला. तिथून परत 20x20च्या आपण बॅनर भरायसाठी वरच्या साईडचा आपण पॅक करीत होतो, बल्ल्या बांधून. ओके, तर भाई लोकांनी सगळ्या बल्ल्या बिल्ल्या बांधून घेतल्या आणि त्याच्यानंतर तर ओके मध्ये आपण ते भाडं पोच केलंय. आता आपल्याला दुसरं एक भाडं भेटलंय टावरगड. तिथून आपल्याला प्लाऊड भरायचे. तर चला माझ्या संग. तर ओके मध्ये ते भाडं सोडून आपल्याला अजून एक भाडं भेटलं. ते प्लाऊड भरायचे होते टावरच्या साईडला. तर आपण निघलो आता इथून रप्पा रप कराकर स्टेरिंग बिनून डायरेक्ट आलो रोडाला. भावांनो, आपल्या इकडल्या रोडांचं काम चालू असल्यामुळं आपल्याला थोडा ट्रॅफिकचा पण सामना करावा लागला. मग तिथून आपण थोडं हळूहळू आपली साईड पकडत डायरेक्ट रोडच्या पलीकडे जायचा प्रयत्न चालू होता. पण काय गाड्या जाऊ द्यायना वाड्या. जेमतेम करून पलीकडे पोहोचलो. अरे बाप, मध्ये असे भाईना खड्ड्याचा रोड लागला, नुसता गाडी धाक 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 व्हायच लागली आपली. आणि भाऊनं रोड तर बघा काय डेंजर आहे, नुसता फुटलेला रोड आहे. कोर्टच्या साईडचा रोड आहे आणि खूप तुटलेला आहे मधून, नाही का विषय त्याचा. साईडला खड्डे. तर भाई तुमचा पोचला लोकेशनवर. केसात हात घालता घालता भाई डायरेक्ट केसाच्या सुद्धा वाट लागली होती आपल्या. फुल डायरेक्ट धुळीने केस सुद्धा भरले होते. साईडला लावली गाडी, भरले प्लाऊड. तर आपल्याला प्लाऊड काय जवळच पोच करायची होती. त्याच्यानंतर आपल्याला एक लाफ्याची ट्रिप भेटली. लाफे विपे आपला गोळा करता करता फुला अंधार झाला. आणि अंधार झाल्याच्या नंतर म्हणलं आता चला ओके. जय श्रीराम भाऊंनो, आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलला लाईक करून नक्की जा. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्याला कसा वाटतो आपला ब्लॉग. चला तोपर्यंत जय श्रीराम, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.